नमस्कार, मी डॉक्टर रवी हनुमंतराव काळे. आज विषय घेऊ बाळंतपणाचा. आपण बघतो की बाळंतपणामध्ये दोन आयडियोलॉजी वापरली जातात. पहिली आयडियोलॉजी जी की नॅचरलरित्या प्रसूती ही झाली पाहिजे, कारण आधी अनादी काळापासून रित्या प्रसूतीच होत आलेली आहे, असे उर्गुण आणि त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं असतं. आणि दुसरी जी ॲडव्हान्स पद्धती आहे, ज्यामध्ये बाळ हा क्विकली बाहेर आला पाहिजे, लवकर बाहेर आला पाहिजे, सेफ बाहेर आला पाहिजे, ज्यासाठी आपण इपिसिओटॉमी, मेडिकलायझेशन आणि सिझेरियन सेक्शन यांचा आपण वापर करतो. आपण समाजामध्ये बघितलं तर ह्या दोन गोष्टीबद्दल अनेक वादविवाद निर्माण होत असतात. डॉक्टर अनावश्यकरित्या सिझेरियन सेक्शन्स केले जातात, असं नातेवाईकांचा वारंवार हा आरोप असतो. यामुळे एक गोंधळ अवस्था, ज्याला आपण केओस म्हणू, असं या समाजामध्ये पसरलेली असते. मित्रांनो, मी कुठल्याही पक्षवादी धोरणातून निर्णय घेण्यासाठी सांगत नाही. हा निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता. बरेचदा जर आपण बघितलं तर नॅचरल पद्धतीनं प्रसूती होताना खूप काही अडचणी येत आहेत, जसं की लठ्ठपणा आहे, बाळंतपणाचं वयोमर्यादा ही आता खूप वाढलेली आहे, त्याच्यानंतर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्सचे आजार आहेत, तर बाळंतपणामध्ये असलेलं मधुमेह, ज्याला आपण जेस्टेशनल डायबिटीज म्हणतो, फिटल मायक्रोसोमिया, ज्यामध्ये मुलाची डोकं आणि धड हे खूप हेवी असतं, त्यानंतर थायरॉईडसारखे आजार आहेत, PCO सारखे आजार आहेत, प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन PIH, इक्लेम्सिया, ज्याने की फिट्स येतात, बाळंतपणामध्ये हातापायाने येणारी सूज, बाळंतपणामध्ये असलेलं BPचा त्रास, ह्या अनेक अशा कॉम्प्लेक्स गोष्टींना त्या मातेला आणि त्याच्या मुलाला त्यातून सफर व्हावं लागतं. बरेचदा नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर जी काही बर्थ ॲस्फॅक्झिया किंवा जे काही ट्रॉमा बसतो, जे काही इन्सल्ट बाळाला बसतं, ते त्याच्यासाठी लाईफटाईम ते असतं. त्यामुळे मानसिकरित्या किंवा शारीरिकरित्या अपंगुत बाळाला आलेला आपण पाहत असतो. बरं, ही विकलांगता ही फक्त त्या बाळालाच येते असं नाही, तर बऱ्याचदा नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जात असताना गर्भाशयाच्या पिशवीला किंवा प्रसूती मार्गाला बऱ्याचदा प्रमाणे ट्रॉमा होत असतात. तिथे बरंचसं टियर होत असतं. हे टियर जे आहे, हे व्रण जे आहेत ते 2nd डिग्री, 3rd डिग्री, 4th डिग्रीपर्यंत असतात आणि हे व्रण भरून यायला भरपूर टाईम लागतो. त्यासाठी बाळंतपणाचा समुपदेशन हे चांगलं पाहिजे. बाळंतपणाच्या पूर्वी आणि बाळंतपणाच्या नंतरही भरपूर काही त्यांची काळजी घेणं हे आवश्यक असते. स्त्रीला येणाऱ्या प्रश्नांना आपण अंडर एस्टिमेट करू शकत नाही आणि प्रत्येक स्त्री ही बाळंतपणाच्या अनुषंगाने वेगळी असते. तिच्यापुढे येणाऱ्या समस्या वेगळ्या असतात. त्या कुठंतरी सगळ्यांनी समजून घेणं हे आवश्यक असतं. बऱ्याच स्त्रियांना जर आपण बघितलं तर बाळंतपणानंतर, नॉर्मल डिलिव्हरीनंतर फिजिओथेरपी अतिशय आवश्यक असते, ज्यामध्ये पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज वगैरे केलं जातात, जेणेकरून जे काही ट्रॉमा बसलेला आहे, जे काही व्रण बसलेले आहे, ज्या काही जखमा झालेल्या आहेत, त्या सगळं भरून येण्यासाठी मदत होत असते. आणि एवढं होऊनही समजा जर प्राथमिक किंवा पहिल्यांदा बाळंतपणामध्ये प्रसूती दरम्यान जर अनेक अडचणी जर स्त्रियांना आल्या असतील, तर दुसऱ्या वेळेस सेफगार्ड म्हणून सिझेरियन सेक्शनचा पर्याय हा डॉक्टरांनी पेशंटला सांगितलेला असतो. त्यामुळे असं नव्हे की पहिल्या वेळेस नॉर्मल डिलिव्हरी झाली तर मग आता तुम्ही वेगळी सिझेरियन सेक्शन यावेळेस का करता, असं नव्हे. बाळंतपणाच्या पूर्वी आपण बघतो अनेक चाचण्या केल्या जातात. आपल्याकडे ॲनिमिया किंवा रक्ताची कमतरता खूप जास्त असते. वेळोवेळी 4-5 वेळेस जवळजवळ तुम्हाला सोनोग्राफी सेंटरला व्हिजिट करून बाळाची स्थिती कशी आहे हे जाणून घ्यावं लागतं, बाळाची पोझिशन काय आहे हे जाणून घ्यावं लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींची काळजी दरम्यान 9 महिन्यामध्ये आईला होणारे इन्फेक्शन्स, बाळाला होणारे इन्फेक्शन्स, पोटातलं पाणी काय स्थिती आहे, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला ठेवावा लागतो. एकंदरीत काय तर एक सायंटिफिक आणि इव्हिडन्स बेस्ड अप्रोचनुसार आपण ह्या गोष्टींना टॅकल करत असतो. त्यामुळे एकच गोष्ट वन्स फॉर ऑल असा कुठलाही यामध्ये पर्याय नसतो. पण यामध्ये गरज आहे फ्री कम्युनिकेशनची, योग्य समुपदेशन, त्यामध्ये स्वतः रुग्णांना पूर्ण प्रकारची माहिती देणं खूप आवश्यक असतं, जेणेकरून प्रसूतीमध्ये जात असताना त्या मातेला काहीशी कल्पना तिलाही असणं आवश्यक असतं, जेणेकरून केओस किंवा गोंधळ उडू नये. ह्यासाठी जबाबदारी असते ती त्या मातेच्या पॅरेंट्सची, त्यानंतर स्त्रीरोगतज्ञ, वेळ पडलं तर ॲनेस्थेशिया, मिडवाईफ जिला आपण दाई म्हणतो, तिचाही रोल ही खूप महत्त्वाचा असतो. ह्या सगळ्यांचा एक इंटिग्रेटेड जर आपण अप्रोच बघितला तर आपल्याला ह्या गोष्टीवर निश्चितच मात करता येते. बरेचदा बाळंतपणापणे आपण बघतो
बाळातपणानंतर स्त्रीला मेंटल इलनेस डेव्हलप जातात. जवळजवळ 27% जर आपण स्त्रियांमध्ये बघितलं तर मेंटल इलनेस हा बाळातपणानंतर आलेला असतो. आणि त्याचं कारण ट्रॉमॅटिक इंजुरी, पेन आणि बाकी तिच्या झालेल्या कन्सर्नला ह्यालाही कुठंतरी ॲड्रेस करता आलं पाहिजे. त्यामुळे फ्री चर्चा डॉक्टर आणि रुग्णांमध्ये जर झाली तर आपण ह्या गोष्टींना अगदी सहजपणे टॅकल करता येऊ शकतं. यासाठी कुठल्याही बायास किंवा अमुक गोष्टी ह्याच पद्धतीनं झाल्या पाहिजे असा अट्टहास दोन्ही साईडनं धरू नये. त्यामुळे येणारे जे कॉम्प्लिकेशन्स आणि हे जे किवास गोंधळ आहे हे थांबवता येतील. धन्यवाद.